नमस्ते मंडळी, मी स्नेहा डोंगरे आणि स्टोरी टेलर स्नेहा आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आजचा व्हिडिओ हा नेहमीच्या व्हिडिओ पेक्षा खूप वेगळा आहे. या व्हिडिओ मधून मी तुम्हाला माझी कॉपीरायटिंगची प्रोसेस सांगणार आहे. तर मी स्टॅटिक ऍड्स साठी कॉपीरायटिंग कसं करते याविषयी मी आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हा टॉपिक जर इंटरेस्टिंग वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चला तर मग फार वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा स्टॅटिक ऍड म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. आता आपण रोज वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती पाहत असतो, त्यात स्टॅटिक ऍड्स सुद्धा असतात. आता स्टॅटिक म्हणजे काय तर स्थिर, कोणतीही हालचाल नाही अशी जाहिरात जी कोणतीही हालचाल करत नाही. आता तुम्ही म्हणाल म्हणजे नेमकं काय, तर वृत्तपत्रामध्ये छापून येणारी एक छान जाहिरात, कलरफुल जाहिरात, त्याच्यानंतर एखाद्या मासिकामध्ये छापून येणारी एखादी जाहिरात, आणि इंस्टाग्राम फेसबुक वरती आपण स्क्रोल करत असताना आपल्याला ज्या कलरफुल इमेजेस दिसतात, ज्या कलरफुल पोस्ट दिसतात, ज्यामध्ये एक दोन क्रिएटिव्ह ओळी लिहिलेल्या असतात आणि त्या प्रॉडक्ट बद्दल काहीतरी सांगितलेलं असतं आणि त्या प्रॉडक्टची ती जाहिरात असते. खाली त्यांची ऑफिशियल वेबसाईट दिलेली असते, त्या प्रॉडक्टचं एक चित्र दिलेलं असतं आणि तुम्हाला ते प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी सांगितलेलं असतं. या जाहिरातींमध्ये कोणतंही रील वापरलेलं नसतं, कोणतीही मोशन पिक्चर्स नसतात, म्हणजे हलणारे डुलणारे चित्र नसतात, व्हिडिओ नसतो. ती जाहिरात ही फक्त एका इमेज मध्ये असते, एक पोस्ट असते ती इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती. त्या जाहिरातीला स्टॅटिक ऍड असं म्हणतात. आता या जाहिरातीसाठी कॉपीरायटिंग कसं करायचं, तर पहिल्यांदा ज्यांना कॉपीरायटिंग करून घ्यायचं आहे असा ब्रँड, म्हणजे अशा ब्रँडचे लोक, क्लायंट्स, ते कॉपीरायटर्स कडे येतात. म्हणजे ते जर माझ्याकडे आले समजा, तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं असतं, एक ब्रीफ केलेलं असतं की कॉपीरायटिंग करायचं आहे, स्टॅटिक ऍड आहे. आता स्टॅटिक ऍड आहे म्हटल्यानंतर त्यांची जर 4-5 वेगवेगळे प्रॉडक्ट असतील, म्हणजे एकच ब्रँड आहे पण त्यांचं एक चहाचं पण प्रॉडक्ट आहे, अजून त्यांचा अजूनही एक वेगळं प्रॉडक्ट आहे, तर मग मुळात नेमकं काय करायचं आहे, म्हणजे कोणत्या प्रॉडक्टचं कॉपीरायटिंग करायचं आहे हे आधी समजून घ्यावं लागतं. मग त्यासाठी त्यांनी सांगितलेलं असतं की आमचा हा चहाचा ब्रँड आहे, चहा पावडर साठीच हे ऍड रायटिंग आहे. मग अशा वेळी त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती पहिल्यांदा व्हिजिट करावी लागते. आता ती ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट केल्यानंतर त्या ब्रँड संबंधी सगळी माहिती तिथे उपलब्ध असते. म्हणजे त्यांनी स्थापना कधी केली, त्यानंतर त्यांची कशी प्रगती होत गेली याविषयी सगळं लिहिलेलं असतं. त्यांचा यामागचा उद्देश काय आहे, तो ब्रँड प्रस्थापित करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचं विजन काय आहे याविषयी लिहिलेलं असतं. आणि कसा हा ब्रँड इतर ब्रँड पेक्षा वेगळा आहे याची वैशिष्ट्य लिहिलेली असतात. प्रत्येक ऑफिशियल वेबसाईट वरती हे लिहिलेलं असतं की आम्ही कसे इतरांपेक्षा वेगळे आहोत, आम्ही कसं ग्राहकांना इतरांपेक्षा चांगलं देतो, हे असं सगळं तिथे लिहिलेलं असतं. ते पहिल्यांदा शांतपणे वाचावं लागतं, ते समजून घ्यावं लागतं. आता हे सगळं झाल्यानंतर दुसरी यातली स्टेप असते ती, त्यांची जी ऑफिशियल अकाउंट असतात, ऑफिशियल जी सोशल मीडिया पेजेस असतात ती जाऊन पाहायची. इंस्टाग्राम असतं, फेसबुक असतं, ते जाऊन पाहायचं. तिथे त्यांच्या आधी जाहिराती असतात, त्या जाहिराती वाचायच्या, त्या समजून घ्यायच्या. त्यातून त्यांच्या जाहिरातींचा टोन काय आहे ते समजतं आणि टार्गेट ऑडियन्स काय आहे. आता चहाचा जर ब्रँड असेल तर तो सामान्य मध्यम वर्ग हा त्यांचा टार्गेट ऑडियन्स आहे की अगदी शहरातली, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरातच त्यांना टार्गेट करायचं आहे. मग त्या तुलनेने मग काय वेगळं करता येईल, तर तो टार्गेट ऑडियन्स समजून घ्यावा लागतो, काय नेमका आहे तो. आता मुलांसाठी काही प्रॉडक्ट बनवणारा एखादा ब्रँड असेल तर ठीक आहे, ते
मुलांसाठी प्रॉडक्ट बनवतात, पण कोणती मुलं? छोटी मुलं आहेत की अगदीच ज्याला म्हणून आपण प्राथमिक शाळेत जाणारी मुलं आहेत, की अजून काही मोठी मुलं आहेत, म्हणजे टीनेज ग्रुप मधली मुलं आहेत. हे असं सगळं समजून घ्यावं लागतं. तर त्यांचा टार्गेट ऑडियन्स काय आहे तो समजून घ्यावा लागतो. त्यांच्या जाहिरातीचा टोन काय आहे तो समजून घ्यावा लागतो. आता जाहिरातीच्या टोनमुळे पण किती फरक पडतो पहा. आता समजा एक मसाल्याचा ब्रँड आहे आणि त्यांची इमेज त्यांनी अशी बिल्ड केली आहे जाहिरातींमधून की आमचा मसाला म्हणजे झणझणीत मसाला, एक नंबर, चिकन साठी मटन साठी एक नंबर मसाला म्हणजे आमचा मसाला. आता अशा प्रकारच्या जाहिराती त्यांच्या फेसबुक पेजला आहेत, इंस्टाग्राम पेजला आहेत. मग आपण सुद्धा त्याच टोन मध्ये गेलं पाहिजे. म्हणून मग झणझणीत चिकनचा पक्का वादा, झणझणीत मटणाचा पक्का वादा आणि त्या खाली त्या मसाल्याचं नाव असतं. ते दुसरा एखादा मसाल्याचा ब्रँड आहे जो अगदी इस्टॅब्लिश ब्रँड आहे, पण त्यांचा जो टोन आहे तो इमोशनल आहे. म्हणजे ज्या काही पोस्ट असतात त्यांच्या जाहिरातीच्या, त्या वाचल्यानंतर प्रेक्षक कनेक्ट होतात इमोशनल लेवलवरती. ब्रँड सुद्धा तो जुना आहे त्यामुळे त्यांची एक तशी इमेज आहे. तर मग त्यांच्यासाठी काय करता येईल? चव परंपरेची, चव वर्षानुवर्षाची, हे असं काहीतरी हार्ट टेस्टिंग इमोशनल मग लिहून द्यावं लागतं. सो पहिल्यांदा तो ब्रँड कोणता आहे हे समजून घेणं. दुसरी स्टेप, टार्गेट ऑडियन्स त्यांचा काय आहे तो समजून घेणं. त्यांचा जो टार्गेट ऑडियन्स आहे त्यांचं एज ग्रुप काय आहे ते समजून घेणं. आणि तिसरी गोष्ट असते ते जाहिरातीचा टोन समजून घेणं. ह्या सगळ्या पायऱ्या ज्या आहेत 3, त्या झाल्याच्या नंतर मग एक गोष्ट येते ती किती जागा आहे, म्हणजे 2 ओळीमध्ये लिहायचं आहे की एका ओळीमध्ये. तुमच्याकडे 2च ऑप्शन असतात. एक तर तुम्ही 2 ओळींमध्ये ते लिहू शकता, 2 ते 3 ओळी, 3 नाहीत, किंवा मग एका ओळीमध्ये जे काही सांगायचं असेल ते. तर हे सगळं समजून घेऊन 3 ते 4 सॅम्पल्स कॉपीरायटिंगची तयार ठेवावी लागतात आणि ती त्यांना मग सेंड करायची. त्यानंतर मग काही फीडबॅक्स असतात, त्यांना त्यातलं जे सुटेबल वाटेल ते मग ते चूज करतात त्यांच्या या पोस्टसाठी. सो अशा पद्धतीने हे स्टॅटिक ऍड साठी कॉपीरायटिंगचं काम चालतं. तर याच्यामध्ये चॅलेंजेस म्हटली तर 2 चॅलेंजेस असतात. एक तर म्हणजे शब्दांची मर्यादा. शब्द तुम्हाला खूप कमीत कमी वापरायचे असतात, कारण जी इमेज दिसते तुम्हाला इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती जी जाहिरात दिसते ती या अशा फॉर्मॅट मध्ये असते, म्हणजे चौकोनी. तर त्याच्यामध्ये त्या एका चौकोनामध्ये किती गोष्टी असतात पहा. ब्रँडचा लोगो असतो, जो अधिकृत त्यांचा लोगो असतो, कळायला पाहिजे ना ही जाहिरात कोणाची येते. ब्रँडचा लोगो, त्यानंतर त्याच्या खाली त्यांची ऑफिशियल वेबसाईट असते, त्याचं नेम असतं, त्यांची काही सोशल मीडिया हँडल्स असतील, त्यांचं एक लिंक असते, किंवा जर त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो दिलेला असतो. याच्यासाठी एक खालचा भाग असतो राखीव. प्रॉडक्टची जी चित्र असतात ती सुद्धा ते द्यायची असतात. कधी कधी एकच चित्र असतं, कधी कधी 3 ते 4 पाकिट्स दाखवलेली असतात. मसाला असेल तर मसाल्याची 3 ते 4 वेगवेगळे पाकिट्स असतात. चहा पावडरचा ब्रँड असेल तर 3 ते 4 पाकिट्स दाखवलेली असतात की ते पाहताना छान वाटावं प्रेक्षकांना म्हणून. आणि या सगळ्यामध्ये हे सगळं झालं की मग ते मध्ये कुठेतरी त्या 2 ओळी किंवा 1 ओळ ती कॉपीरायटिंगची असते. त्यात पण जर ती जाहिरात एखाद्या सणाच्या निमित्ताने लिहिलेली असेल तर मग अजूनच त्यावरती एक लिमिटेशन्स येतात. ब्रँडचा लोगो असतो, त्यानंतर जो कोणता सण असेल त्या सणाच्या शुभेच्छा तिथे दिलेल्या असतात. त्या सणाच्या ला सुटेबल होईल असं एखादं चित्र पुन्हा टाकावं लागतं. आता गणेश चतुर्थी असेल तर मग गणपती बाप्पाचं चित्र असतं. दिवाळी असेल तर एखादी पणती तिथे दाखवावी लागते. दसरा असेल तर आपट्याची पानं असतात, असं काहीच तिथे असतं. त्याच्यात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा हे पुन्हा तिथे येतं.
त्यानंतर एका बाजूला त्या प्रॉडक्टची इमेजेस असतात, खाली पुन्हा त्यांची ती सगळी माहिती असते, ऑफिशियल वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर, हे ते हे सगळं. आणि या सगळ्यामध्ये त्या कॉपीरायटिंगच्या 2 ओळी बसवायच्या असतात. त्यामुळे चॅलेंज हेच असतं की कमीत कमी शब्द वापरून क्रिएटिव्हली तुम्हाला त्या 2 ओळी 1 ओळ लिहायची असते. आणि दुसरं चॅलेंज असं असतं की त्या ब्रँडची इमेज ती लक्षात घेऊन त्यांना काय नेमकं म्हणायचं आहे या प्रॉडक्ट विषयी, तो मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या ओळी व्यवस्थित जायला पाहिजेत. म्हणजे आता मगाशी मी म्हटलं तसं मसाल्याचा ब्रँड आहे, तर झणझणीत चिकनचा पक्का वादा. आता यातून त्या ब्रँडची जी इमेज आहे, म्हणजे झणझणीत मसाला बनवणारे आम्ही, ही जी त्यांची इमेज आहे, ती इमेज याच्यातून अगदीच ग्राहकांपर्यंत पोहोचते. किंवा मगाशी मी म्हटलं तसं एखादा मसाल्याचा ब्रँड असेल, चहा पावडरचा ब्रँड असेल, तर त्यांच्यासाठी मग वेगळं काहीतरी बनवावं लागतं. मगाशीच मी म्हटलं ते उदाहरण दिलं की मसाल्याच्या ब्रँडचं, तर त्या मसाल्याच्या ब्रँडचं नाव आणि चव परंपरेची किंवा चव वर्षानुवर्षाची. आता ही एवढीशी जाहिरात वाचल्यानंतरच लक्षात येतं की हा ब्रँड किती जुना आहे आणि अगदी नावाजलेला आहे असं सगळं. तर याप्रमाणे या गोष्टी असतात. तर ही सगळ्यात मोठी 2 चॅलेंजेस, एक तर म्हणजे शब्द कमीत कमी वापरायचे आणि दुसरं म्हणजे जे काही तुम्ही लिहाल, ज्या काही तुमच्या ओळी असतील त्यातून त्या ब्रँडची इमेज जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, हे एक चॅलेंजिंग असतं. तर अशा पद्धतीने स्टॅटिक ऍड साठी कॉपीरायटिंगचं काम चालतं. ज्या जाहिराती आपण इंस्टाग्राम, फेसबुक वरती पाहतो आणि त्या छान कलरफुल दिसतात आणि आपण सहज त्याला लाईक करतो, शेअर करतो, पाहताना ते छान वाटतात, पण त्याच्या पाठीमागे कॉपीरायटरची मेहनत असते, त्या टीमची सुद्धा तितकीच मेहनत असते. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सहित. आणि आपले नेहमीचे टॉपिक इमेज बिल्डिंग, इमेज ट्रान्सफॉर्मेशन, आपण आपलं आयुष्य कसं छान छान सुंदर सुंदर बनवू शकतो याविषयी. चला तर मग बाय.